तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर। तर आता मी शिपवरती काम करतो हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण एवढी मोठी शिप आहे, मी शिपवरती नेमकं कुठे काम करतो तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मी शिपवरती गॅलीमध्ये काम करतो। तर आता गॅली म्हणजे काय ते आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे, शिपवरती किचनला गॅली म्हणतात। तर गॅलीमध्ये काम करतो, त्यासोबत मेसरूममध्ये पण काम करतो। तर आपण आज तेच बघणार आहोत। तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओचं शूट करण्यासाठी राजोडॉन आला आहे गॅलीमध्ये, त्याला खास बोलवलं आहे। तर लेलो राजोडॉन दिखाव आप। तर सर्वात पहिले तर आम्ही आता गॅली वॉश केली आहे ड्युटी ऑफ केल्यावरती, आणि गॅलीमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही हॉटप्लेट। हॉटप्लेटशिवाय तर काय चालूच शकत नाही। तर ही हॉटप्लेट आहे, शिपवरती गॅस सिलेंडर नसतो, शिपवरती हॉटप्लेट असते। गॅस सिलेंडरमुळे आग वगैरे लागण्याचा धोका असतो, आग फ्लेम पेटत असते, त्यामुळे आग लागण्याचा धोका असतो। त्यामुळे शिपवरती हॉटप्लेट असते, ही इलेक्ट्रिकवर चालते। ह्या 4 हॉटप्लेट आहेत आणि ह्यालाच अटॅच खाली इथे ओव्हन आहे। तर ही झाली हॉटप्लेट, आणि याच्याच बाजूला ही सिंगल हॉटप्लेट आहे, ही खास सूप बनवण्यासाठी असते। तर काही शिपवरती फिलिपिनो असतात, जापनीज असतात, हे लोक तर कायम कंटिन्यू सूपच पित असतात। त्यामुळे दिवसभर याच्यावर ऑक्सटेल वगैरे जी सूप असतात ती दिवसभर बॉईल होत असतात। तर त्यासाठी ही स्पेशल हॉटप्लेट दिलेली आहे। पण आमच्या शिपवरती सगळे इंडियन आहेत, त्यामुळे सूप वगैरे एवढं कोण जास्त पित नाही। आपले इंडियन तर डाळ भात लोणचं चपाती ह्याच्यातच हेच खातात, त्यामुळे ह्याचा आम्ही यूजच करत नाही, अशीच आहे। आणि ही इथे ही एक प्लेट आहे, ह्याच्यावरती चिप डोसा उत्तप्पा त्या गोष्टी बनवतात। तर इथे हे फायर ब्लँकेट आहे, ह्याच्या हे खाली ओढलं की आतमध्ये एक ब्लँकेट असतं, ह्याच्यावरती हा फोटो पण तुम्हाला दिसत असेल। तर हॉटप्लेटवरती समजा छोटीशी जर आग लागली तर छोट्या आगला विझवण्यासाठी हे त्याच्यावरती असं फायर ब्लँकेट टाकायचं असतं, मग छोटी आग विझून जाते। पण जर समजा मोठी आग लागली तर ह्याचा काहीच उपयोग होत नाही, तेव्हा मग हा मोठा फायर एक्सटिंग्विशर आहे, हा CO2 एक्सटिंग्विशर आहे, हा मग यूज करावा लागतो। आणि इथे ही सर्व भांडी कुंडी आहेत सर्व आमची, आणि इथे हे सिंक आहे, इथे हे कपाट वगैरे आहेत, आणि हे चिपकुकचं टेबल आहे। चिपकुक याच्यावरती सर्व काम करतात, चपात्या वगैरे, हे चिपकुकचं खास टेबल आहे। आणि खाली सर्व मसाले सॉस वगैरे ह्या गोष्टी सर्व आम्ही ठेवल्यात डेलीच्या यूजच्या। आणि वरती हा माळा आहे, माळा म्हणजे मांडणी पण न्यायला बोलतात, म्हणजे सामान ठेवायची एक जागा आहे। तर इथे वरती पण सगळे मसाले वगैरे ह्या गोष्टी आहेत। आणि इथे आहे हा फ्रीज, हे तीन डोर आहेत, ते नॉर्मल आपला फ्रीज आहे, आणि हा एक साईडचा डोर आहे, हा डीप फ्रीज आहे। आणि इथे बाजूला आल्यावरती हा AC रूम आहे आमचा, इथे ACची सर्व मशीन आहे। आणि इथे आम्ही सर्व हे तांदूळ आणि काय डाळ वगैरे सगळे शुगर वगैरे ह्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत। आणि इथून हे तर तुम्हाला माहितीच आहे, लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं, हा प्रोव्हिजन स्टोर रूम इथे खाली आहे। आणि इथे हा कम्युनेटर आहे फूड वेस्ट फेकण्यासाठी, याच्यामध्ये फूड वेस्ट टाकलं की बटन ऑन केलं की डायरेक्ट ग्राइंड होऊन समुद्रामध्ये जातं। तर हा कम्युनेटर आहे। आणि इथे हा अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डो मिक्सर, हा खूप फायद्याचा आहे। एवढे 24 लोक आहेत, त्यांचं पीठ हाताने मळायला लागलं असतं हा नसता तर, ह्याच्यामध्ये पीठ मळायला ह्याचा उपयोग होतो। आणि हे माझं टेबल आहे, तुम्ही रोज बघताच व्हिडिओमध्ये, इथे मी काम करत असतो। तर ही माझी काम करायची जागा आहे, इथे मी जास्त करून तर माझा टाईम इथेच असतो। आणि इथे ह्या विंडोवरती मी माझा फोन सेट करतो ट्रायपॉडवरती, आणि इथूनच व्हिडिओ बनवतो। तर हे सगळं माझं टेबल आहे, आणि याच्या ड्रॉवर बिअरमध्ये पण सगळं माझंच सामान आहे, चाकू वगैरे, पिलर वगैरे। आणि इथे सिंक आहे, ह्या सिंकमध्ये हात आणि फेस वॉश करण्यासाठी ह्या सिंकचा उपयोग केला जातो। ते जे गॅलीचं सिंक आहे तिथे हात वगैरे फेस वगैरे वॉश नाही करू शकत, इथेच वॉश करू शकतो। तर गॅलीमध्ये आता गॅली एवढीच आहे, अजून काय राहिलं आहे? और कुछ रहा है दोस्त? नहीं ना? हाँ, और ये फ़ोन, ये अपना गॅली का फ़ोन है, हा आपला गॅलीचा फ़ोन आहे। म्हणजे याच्यावरती गॅलीवर कुठे पण शिपवरती फ़ोन करू शकतो, म्हणजे घरी फ़ोन नाही करू शकत, शिपवरती कुठे पण फ़ोन करू शकतो। तर गॅलीमध्ये आता एवढंच आहे दोस्त। एक बार ऐसे दिखाओ गैली पूरा, अपना गैली कैसा है। ओके, तर गॅली आता झाली आहे। तर आता आपण जाऊया मेसरूममध्ये। तर या साईडला मेसरूम आहे, सर्वात आधी ही पॅन्ट्री आहे, इथे वरती लिहिलं आहे बघा पॅन्ट्री। तर आता आपण जाऊया पॅन्ट्रीमध्ये, जाऊ। तर ही आहे आपली पॅन्ट्री। तर पॅन्ट्रीमध्ये बघा काय काय वस्तू आहेत। तर ही आहे आईस मेकिंग मशीन, आणि इथे पण ही आईस मेकिंग मशीन आहे। आमची शिप गल्फमध्ये जास्त फिरत असते,
तर इथे खूप गरमी असते, त्याच्यामुळे बर्फ खूप लागतो, म्हणून या 2 मशीन आहेत आईस मेकर. आणि ही डिशवॉश मशीन आहे. आता ही चालू केली आहे, मी ओपन करून दाखवली असते, मग परत बंद होईल. याच्यामध्ये प्लेट टाकलं की ॲटोमॅटिक सर्व वॉश करून येतात गरम पाण्याने वगैरे, आणि ड्राय पण याच्यामध्येच होतात. आणि इथे सिंक आहेत 2, इथे पण एक कपाट आहे, इथे सर्व प्लेट वगैरे ठेवले आहेत. आणि इथे पण हे सर्व ह्याचं पॅन्ट्रीचं सगळं सॉस वगैरे हे सगळं सामान आहे. इथे कॉफी वगैरे, रात्री कोणाला जर कॉफी प्यायची झाली, अजून काय प्यायचं वगैरे झालं तर सर्व इथे आहे. आणि हे केटल आहे इथं, तुम्हाला माहितीच आहे. आणि खाली पण इथे सर्व सामान आहे. आणि इथे हे बिस्किट वगैरे आहे, या बॉक्समध्ये बिस्किट मॅगी वगैरे सर्व इथे ठेवलेलं आहे. तर हा पॅन्ट्रीमधला फ्रीज आहे. इथे बघा, इथे ह्याच्यामध्ये ब्रेड वगैरे सर्व असतो, ब्रेड, ज्यूस आणि या सर्व गोष्टी, चीज याच्यामध्ये असतात. ते ज्यूस, तर हे बघा ज्यूसचे खाली डबे, सगळ्या शिपची सेम स्टोरी. लोक असे ज्यूसचे खाली डबे ठेवून देतात, म्हणजे त्यांना फेकायला तिथे कंटाळा येतो, म्हणून सगळे ज्यूसचे खाली डबे असेच ठेवलेले आहेत. आणि वरती ते कायम डीप फ्रीजमध्ये आईस्क्रीम असतं. इथे पण बघा, इथे पण सेम तेच आहे, ते पण खाली डब्बा ठेवलेला आहे, हा पण फेकायला लोकांना कंटाळा येतो. तर ही तर पॅन्ट्री आहे, आपली पॅन्ट्री झाली. आता आपण जाऊया मेसरूममध्ये. इथे आहे हा मेसरूम, आजा दोस्त. तर हा आहे मेसरूम. इथे एका वेळी 14 लोक जेवायला बसू शकतात. आणि हा मेसरूम तर तुम्ही बघताच रोज, तुम्हाला तसं माहितीच आहे. इथे बेनमेरी आहे जेवण गरम करण्यासाठी. इथे हा ओव्हन आहे, याच्यामध्ये पण ह्या स्पेअरवाल्या प्लेट वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत. आणि इथे सर्व ही पोस्टर वगैरे लावलेले आहेत रूल रेग्युलेशनची. आता ही सगळी वाचायला गेलं तर सकाळ होईल, तरी सर्व पोस्टर वगैरे लावलेली आहेत. आणि आत्ता जेवण झालं आहे सर्वांचं, त्यामुळे प्लेट वगैरे सर्व वॉशिंग मशीनमध्ये आहेत. उद्या सकाळी येऊन मी सेट करीन. आणि हा इथे शिपचा मॅप आहे, फायर कंट्रोल प्लॅन, लाईफ सेविंग अप्लायन्सेस अरेंजमेंट. म्हणजे तुम्ही मॉलमध्ये वगैरे बघितलं असाल, मॉलमध्ये म्हणा, थिएटरमध्ये तिथे मॅप असतो, म्हणजे मॅप असतो की म्हणजे एमर्जन्सी आली, फायर वगैरे झाली तर कुठून एस्केप करायचं, आणि एक्स्टिंग्विशर वगैरे कुठे ठेवले असते त्याचा सर्व मॅप असतो. तर त्याचप्रमाणे शिपवरती पण असा इथे मॅप लावलेला असतो. तर हा शिपचा सर्व मॅप आहे, सर्व अरेंजमेंट कुठे काय काय ठेवलेलं आहे त्याची सगळी माहिती याच्यामध्ये आहे. तर असं सर्व ऑफिसर मेसरूम आहे. तर हा झाला ऑफिसर मेसरूम. आणि क्रू मेसरूम पण असतो, तो सेम टू सेम असाच आहे, डिट्टो, काहीच फरक नाही आहे. फक्त एक जरा तिथे एक फ्रेम आहे, ती तुम्हाला मी दाखवतो. तिथे जाऊन उधर जाएंगे, वो फ्रेम है ना नॉट का, जो नॉट लगाया है वो दिखाएंगे. ओके. तर इथे ही ती ऑफिसर पॅन्ट्री होती, ही क्रू पॅन्ट्री आहे. तर इथे क्रू साईडला पण सेम असंच आहे, फ्रीज वगैरे बघा सेम इथे सेम तसंच आहे. आणि सगळ्या शिपवरती सेमच सेटिंग असतं, मध्ये गॅली असते, 2 साईडला 2 पॅन्ट्री असतात, आणि ऑफिसर आणि क्रू मेसरूम असतो. तर आपण आता क्रू मेसरूममध्ये आलो आहे. तर क्रू मेसरूम पण तसंच आहे सेम, फक्त इथे मी फ्रेम दाखवण्यासाठी खास आलो. तुम्ही जीपी ज्यांनी केलं नाही असेल, जीपी रेटिंगला सगळ्या नॉट शिकवतात, त्या सगळ्या नॉट इथे शोसाठी सर्व बनवून ठेवलेल्या आहेत. आणि हा सेम तसंच तिथे चार्ट इथे पण लावलेला आहे. तर आहे क्रू मेसरूम. तर असं आहे सर्व शिपची गॅली आणि मेसरूम. तर आता मला माहिती आहे खूप लोकांच्या कमेंट येणार, अरे तुझी आधीची शिप एकदम मस्त होती, ही शिप एवढी खास नाही आहे. पण असं काय नसतं, ती शिप एकदम नवीन होती, 2021 बिल्ड होती. आणि ही शिप जरा जुनी आहे, त्यामुळे जुनी तर अशीच दिसणार थोडी, ती नवीन होती त्यामुळे ती एकदम चकाचक दिसायची. पण शिपवरचं, शिप नवी जुनी छोटी मोठी याच्यावरती काही डिपेंड नसतं, शिपचं सर्व डिपेंड असतं तर शिपवरची माणसं कशी आहेत, चांगली आहेत की वाईट, त्यावरती शिप चांगली की वाईट आहे ते डिपेंड असतं. म्हणजे समजा शिप एकदम चकाचक असेल पण लोकच एकदम खराब असतील तर त्या शिपवर दिवस काढणं खूप कठीण जातं. 9 महिने पण 9 वर्षासारखे वाटतात. पण समजा माणसं चांगली असतील तर दिवस एकदम पटापट निघून जातात. तर सर्व माणसांवरती डिपेंड असतं. तर असं सर्व आहे. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.